आता बघा 1 मीटर मधला एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे बाहीसाठी. याच्यातच आपल्याला पफ स्लीव्स कट करायचे आहे. तर पफ स्लीव्स कट करण्यासाठी इथे बघा हा 2 फोल्ड मध्ये आहे. आता आपण याला 4 फोल्ड मध्ये करूया. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे ही 4 फोल्ड मध्ये हा कपडा ठेवलेला आहे. तर इथे आपल्याला बाहीची उंची घ्यायची अगोदर आपल्याला नॉर्मल बाही कटिंग करायची आहे, नंतर पफसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आपली जी मेन बाही आहे ती 10.5 इंचाची आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 11.5 इंचावर मार्किंग केलं. इथं पण आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायचं. आणि आता तिथं बघा रुंदीला किती घ्यायची आपल्याला बाही. तर रुंदीला आपल्याला घ्यायची 9.5, कारण आपण पूर्ण ब्लाऊज हा 9.5चा कटिंग केलेला आहे, म्हणजे 38 साईजचा. तर 38 साईजचा चौथा भाग येतो 9.5. तर इथं आपल्याला बाही पण 9.5 इंचाचीच कटिंग करायची. पण इथं साईडला आपल्याला 1.5 इंच कपडा कमी पडतोय. तर 1.5 इंच कपडा आपण नंतर त्याला साईडला जॉईंट करणार आहोत. तो मला मी फक्त इथं आता सध्या दाखवते कसं जॉईंट करायचं आणि कसं ठेवायचं ते. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो आहे ना 1/2 इंच आतमध्ये ठेवायचा आहे, कारण तेवढं आपल्याला जोडायला जातं. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे ठेवला ना. आता इथं आपल्याला 11.5 इंच घेतलंय ना, तिथून आपल्याला 3 इंच डाऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे 3 इंच डाऊन घेतल्यानंतर इथं आपल्याला 9.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि 2 इंच आपण स्ट्रेट इथं शिलाई मार्जिन घेतलं होतं. आणि इथं आपलं दंडगेर किती आहे, तर दंडगेर आहे आपला 5.25 इंच. तर इथं 5.25 इंचावर मार्किंग करायचं आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन. आणि इथे बघा अशा प्रकारे नंतर क्रॉस जोडून घ्यायचं. हे आपले पूर्ण झालं. पण आता हा मी पार्ट आहे तो साईडला काढून ठेवते, कारण आता शेप द्यायला जमणार नाही. मग नंतर आपण याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा जिथं आपल्याला आलं का नाही 8 इंच बरोबर, कारण आपला मुंडा आहे 16 इंचचा. तर बरोबर इथं 8 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं. या पद्धतीने तुम्ही जर बाहीची कटिंग केली ना तर बाही एकदम परफेक्ट येते. तर इथे बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता सरळ लाईन आखल्याच्या नंतर इथं 8 आलंय ना, त्याचा असा हाफ करून घ्यायचा आणि इथं 4 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे जे मार्किंग केलंय इथं आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच मार्किंग करायचं, वर आणि खाली दोन्ही पण साईडला अर्धा इंच, म्हणजे दोन्हीतला जो गॅप आहे तो आपला 1 इंचाचा. समजलं? आता इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार देताना इथं बघा अशा प्रकारे घेऊन याच्यात घेऊन इथं 1 इंच स्ट्रेट जाईन एवढं अशा प्रकारे सरळ आपल्याला हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार. आणि फ्रंट मुंड्याचा आकार देताना याच्यात ऍड करून इथून वरती घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. झाला. ही झाली आपली बेसिक स्लीव. आता पफ स्लीव साठी आपल्याला इथं वरती तुमचा जर जास्त कपडा शिल्लक असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण माझं इथं 3 इंच शिल्लक आहे म्हणून मी इथं 3च इंच घेणार आहे. तर इथं 3 घेतलंय. तर आडवं पण अशाच प्रकारे आपल्याला 3 इंच घ्यायचं आणि इथं अशी सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, आता सरळ लाईन आखल्याच्या नंतर इथून आपल्याला बघा अशा प्रकारे पूर्ण पफ साठी शेप द्यायचा आहे. ओके, आला ना परफेक्ट शेप. अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि आता ही जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला पुढचा आकार कट करायचा नाहीये आताच. आता पूर्ण बाहीचं पण ड्राफ्टिंग बघू शकता तुम्ही. इथे बघा अशा प्रकारे आपली पूर्ण बाही आहे. ही 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथून जो बाहीचा आकार आहे ते. आणि इथून आपण प्लेट द्यायला चालू करणार. जिथून आपला आकार इथून वरती चालू झालाय तिथून आपण प्लेट द्यायला चालू करणार. झालं नाही आपलं परफेक्ट ड्राफ्टिंग. आणि हा जो जॉईंट आहे तो हा फक्त दोनच आहेत. तर असाच अजून एक आपण काढून घेणार आहोत, कारण आपले हे 4 पार्ट आहेत.
तर इथे बघा हे पार्ट काढून झालेले आहेत आणि बाही पण आपले काढून झालेले आहे. आता हे सगळे पार्ट आपण मेन कपड्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर इथे बघा मी ब्लाऊज पीस हातरून घेतलेला आहे. आता याच्यावर जे आपण कटिंग केलेले सगळे पार्ट आहेत ते ठेवून आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे याच्या पुढचा जो शिलाईचा व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि याचा शिलाईचा व्हिडिओ पण तुम्ही अगदी सहजपणे बघू शकता. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका. Swasta,